नमस्कार, मी अशोक पवार पाटील, जिल्हा संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रस्ते साधन सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगर. 14 जूनला राजसाहेबांचा माननीय राजसाहेबांचा वाढदिवस होता. त्या दिवसापासून आम्ही 14 ते 18 तारखेपर्यंत 5 उपक्रम ठेवले होते. त्यातले 3 उपक्रम आमचे झालेले होते, परंतु काही कारणास्तव मध्ये ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामामुळे आमचे पदाधिकारी गुंतलेले असल्यामुळे पुढे थोडा वेळ लागला. आता पहिला जो आम्ही उपक्रम गंगापूरपासून सुरुवात केली, तो उपक्रम आम्ही तेथी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करून त्यांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात केली. पहिल्या कार्यक्रमात आम्ही सरकारी दवाखान्यात गंगापूर येथे फळे वाटप केली. दुसरा कार्यक्रम फुलंब्री येथे पेट्रोल पंपावर प्रत्येक गाडीला 1 लिटर मागे 10 रुपयाची सूट म्हणून आम्ही 200 गाड्यांमध्ये पेट्रोल वाटप करून तेवढ्या 200 लोकांना 10,000 रुपये कमी होतील आजच्या महागाईची प्रमाणे, असा उपक्रम घेतला. तिसरा उपक्रम लामणगाव येथील जिल्हा परिषदची शाळा आणि टाकळी राजेराय येथील जिल्हा परिषदची शाळा, दोन्ही रत्नापूर खुलताबाद तालुक्यातल्या आहेत शाळा. त्या शाळेमध्ये आम्ही उपक्रम घेतला. त्याच्यानंतर आता हा चौथा उपक्रम गंगापूर तालुक्यातील नवाबपूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा आम्ही उपक्रम घेतलेला आहे. तिथे 48 मुलांची पटसंख्या असून अतिशय गरीब परिस्थितीतून ती मुलं जात आहेत. अचानक आम्ही तिथे जाऊन 200 मुलांना सरांशी चौकशी बोलून तिथे आम्ही ह्या 200 वह्यांचे राजसाहेबांचे चित्र असलेले आमचे पाठीमागेही पूर्ण संघटनेचे चित्र असलेले वह्यांचे वाटप केले. ह्या 2 वह्याबरोबर 1 पेन आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला दिला. विद्यार्थ्यांना हे वाटप करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद झाला ते पाहून आम्हालाही बरं वाटलं की आम्ही योग्य ठिकाणी हे पोहोचलेलो आहोत. ही आमची मदत नाही, ही आमची ह्या विद्यार्थ्यांना सेवा आहे. यांच्याकडे काहींचे आधार कार्ड नाहीत, तरी प्रशासनाने ह्या विद्यार्थ्यांचा विचार करून लवकरात लवकर त्यांच्या आधार कार्डची व्यवस्था करावी. पुढचे हे 5 कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता शेवटचा कार्यक्रम आमचा एक होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेवर, वस्ती शाळेवर जाऊन तपासणी करून त्याचा एक अहवाल तयार करणार आहोत की कोणती शाळेमध्ये काय परिस्थिती आहे. आणि जे चांगले शिक्षक आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहनपर काहीतरी मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कारही करणार आहोत नंतर. या सगळ्या गोष्टींचा अहवाल, प्रत्येक गोष्टीचा आम्ही आमचे रस्ते आस्थापनाचे अध्यक्ष माननीय परोळेकर सर व बाबासाहेबजी अवघडे सर, विवेक उमासरे सर यांच्या स्वाधीन करून त्यानंतर पुढील अहवाल ते वरती राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवतील आणि पुढच्या कारवाईला आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.